मैदानाच्या आतमध्ये एक रंगतदार सामना या स्पर्धेचा अर्थातच श्री भैरवनाथ चषक 2025 चा मेगा फायनल आपण पाहतोय। एका बाजूने आरकेसीजी चिखलवाडी संघ तर एका बाजूने सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघ। आरकेसीजी चिखलवाडी संघाने नक्कीच नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय। क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतं सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघ गोलंदाजी मार्कवर एक अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम कोळगाव अमित कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या षटकामध्ये पहिलं आणि अंतिम षटक आपण पाहतोय। अमित कांबळे स्ट्रायकिंग एंडला सुशांत हप्पे आयकॉन टू आयकॉन एक आयकॉन आपल्याला पाहायला मिळतोय श्री तुकाई स्पोर्ट्स जोळेवाडी तर एक आयकॉन शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे संघाचा आयकॉन आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघाला दिव्य विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा। लेट्स प्ले। पहिला चेंडू ब्लॉक अँड होल्ड करण्याचा प्रयत्न बॅटची एज होती इथे मात्र संधी हुकले। पहिल्या चेंडूवर विकेट अर्जित झाली असती इथे मात्र काय करतय पहिला चेंडू होतो ड्रॉप डॉट चेंडू काउंट केला जातोय। नेक्स्ट बॉल यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डीप विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते। एक धावा जीत केले दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न बघता बघता 2 धावा पूर्ण केला सुंदर आणि बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलकावर धावा लागतात 2। पहिलं षटक मार्गस्थ आहे आतापर्यंत 2 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। 2 चेंडूंचा खेळ देखील संपन्न झालेला आहे अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल। यावेळी देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील चित्ताच्या चपळाईने पूर्ण केले सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तब्बल 4 या आकड्यावर। पुढचा चेंडू इथे मात्र मिस टायमिंग शॉट राहुल कांबळे इथे मात्र टिपलाय झेल संपलाय बॅटर सुशांतचा खेळ। सुशांत बॅक टू पवेलियन बिग विकेट डाऊन डीजे। पाहायला मिळतात दिनेश खेतल एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आरकेसीजी चिखलवाडी संघाकडून। पुढचा चेंडू यावेळी देखील मिस टायमिंग शॉट नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय 1 बाउन्स गॅदर करतील फेकी करतील दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात। या 2 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तब्बल 6 या आकड्यावर। नक्कीच धावगतीला बेड्या घालण्याचं काम चोख पार पाडले अमित कांबळे याने आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या एक विकेट देखील अर्जित केले। शेवटचा आणि अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल डॉट चेंडू की मोठा फटका इथे मात्र आलाय आणि घडतंय काय वाह क्या बात है क्या बात है। आणि इथे मात्र धावबाची संधी धावा शेवटच्या चेंडूवर पंच
दोन काढलेत ना. दोन दोन नाहीये. दोनच धावा मिळतील आणि धाव संख्येच्या मदतीने धाव बलकावर धावा लागलेत 8. 9 धावांचा टार्गेट असेल. चेंडू मात्र शिल्लक असतील 6. चला कोळगाव संघ आपण देखील लगेच बॅटर्स पाठवायचे आहेत. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चिखलवाडी संघ विनंती असेल नक्कीच कौतुक करावं लागेल. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघाचं देखील एक सुरेख आयोजन, सुंदर आयोजन. नक्कीच प्रथमच असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी एक आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच असोसिएशन कमिटी सर्व संघांच्या सोबत असेल. नक्कीच आरकेसी चिखलवाडी संघाला देखील विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कोळगाव संघ देखील आपण विनंती आहे आपण देखील बॅटर्स पाठवायचे आहेत. नक्कीच नवीन आयोजन आहे, नवीन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा कौतुक करेल नक्की सकाळच्या सत्रापासून सर्व मोलाचं सहकार्य ज्या स्पर्धेसाठी, ही स्पर्धा पार पाडण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने, व्यवस्थापन कमिटीच्या वतीने तसेच असोसिएशनच्या वतीनं विशेष कौतुक आणि विशेष आभार. नक्कीच या स्पर्धेतील मेगा फायनल आपण पाहतोय. नक्कीच 8 धावा धावफलकावर लागल्यात. 9 धावांचा टार्गेट सेट केलाय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो एक अष्टपैलू खेळाडू सुशांत हप्पे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. अमित कांबळे आणि मानसिंग पाडलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते कोळगाव संघाकडून. चला स्पीडअप घ्यायचा आहे. विनंती असेल 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर पहिल्या आणि शेवटच्या षटकामध्ये सुशांत हप्पे. अमित कांबळे टू सुशांत हप्पे. इथे आपल्याला फाईट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. चिखलवाडी की कोळगाव सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू. इथे मात्र फटका सजवलाय, भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. हा आला एक दर्जेदार षटकार. 6 धावा. चेंडू आणि 3 धावांची गरज. सामन्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी कोळगाव संघाकडून झालाय. इथे मात्र बॅटची लिडिंग एज. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू जातोय सीमारेषे पार आणि या स्पर्धेचा विजेता संघ ठरला श्री सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघ. काँग्रेस.